कम्युनिकेशन स्किल. अरे वा, नाईस. स्टार्ट. स्वतः प्रत्येकामध्ये कम्युनिकेशन स्किल असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आज मार्केटमध्ये आपण आपल्या बोलण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आपण कसं कम्युनिकेट करतोय, आपला कम्युनिकेशनमधला कॉन्फिडन्स लेवल किती आहे, काय आहे, त्याकडे फोकस केलं जातं. एखाद्या कंपनीमध्ये पण आपण कसं कम्युनिकेट करतोय, कोणत्या कॉन्फिडन्सनी करतोय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आपला पॉईंट कॉन्फिडेंटली मांडता आला पाहिजे. आपण कॉन्फिडेंटली बोलू शकलो पाहिजे. कम्युनिकेशन स्किल मार्केटमध्ये आपल्याला जर उतरायचं असेल तर आपल्याला मार्केट स्किल हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जर एखादा बिझनेस करतोय तर आपल्याला तो बिझनेस समोरच्याला समजून सांगता आला पाहिजे. ती एक मार्केट स्किलच आहे. मार्केट स्किलमध्ये वेगवेगळे स्किल लागतात मार्केटमध्ये उतरायला. कम्युनिकेशन लागतं किंवा कॉन्फिडन्स लागतो. तो आपल्याला पूर्ण म्हणजे तो आपल्याकडे पाहिजेच ते स्किल. कॉन्फिडन्स पण एक स्किलमध्येच कन्वर्ट होतं. तर कम्युनिकेशन ते पण आपल्याला भरपूरच पाहिजे. आपल्याला मार्केटमध्ये ते योग्य प्रकारे समोरच्याला पटवून देता आलं पाहिजे. जर एखादा आपल्याकडे सो माय टॉपिक इज ChatGPT का यूज. ChatGPT हे फक्त क्वेश्चन अँड आन्सर विचारण्यासाठी नाही आहे. ते आपल्याला जे काही आपल्याला टीचर्स प्रोव्हाइड करू नाही शकत स्कूलमध्ये, ते आपल्याला ChatGPT, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्याला प्रोव्हाइड करतं. जसं आपण त्यांना प्रमोट देऊ. आता फॉर एक्झाम्पल आपण जर फक्त ChatGPTला असं प्रमोट टाकलं की मला फक्त रिझ्यूम द्या, एक कोटेशन किंवा रिझ्यूम द्या जॉबसाठी, तर ते प्रॉपरली एकदम बेस्ट आपल्याला परफेक्शन देणार नाही तिथं. जर आपण प्रमोट त्यांना एकदम डिटेलमध्ये त्यांना अंडरस्टँड होईल, ते ChatGPTला अंडरस्टँड होईल असं जर टाकलं तर ते आपल्याला बेस्ट रिझल्ट देतील.